मित्रांनो, जर तुमच्याकडे 10 लाख रुपये असतील तर आपण साधारणतः दोन गोष्टी करू शकतो. एक तर त्याची एफ-डी आयदर पोस्ट ऑफिस किंवा बँकेमध्ये, किंवा आपण म्युच्युअल फंडच्या एच-डब्ल्यू-पी मध्ये पण इन्व्हेस्ट करू शकतो जर तुम्हाला त्यातून काही मंथली रिटर्न्स पाहिजे असेल तर. लेट्स अझ्युम की एखादा व्यक्ती 35 वर्षाचा आहे आणि त्याने वन टाइम 10 लाख रुपये टाकले. प्रत्येक महिन्याला त्याने 6,000 रुपये विड्रॉ करायचं देखील ठरवलं आणि साधारणतः पुढील 35 वर्षापर्यंत म्हणजे त्याच्या वयाच्या 70व्या वर्षापर्यंत तो ती अमाऊंट विड्रॉ करायचा प्लॅन करतोय. आपण महिन्याला 6,000 रुपये करतोय याचाच अर्थ आपण वर्षाला 72,000 रुपये. 35 वर्षामध्ये साधारणतः आपण अमाऊंट विड्रॉ करणार आहोत 25,20,000 रुपये. पण तरी सुद्धा आपलं 10 लाखाचं व्हॅल्युएशन हे बनलेलं असेल 1,97,00,000 म्हणजे ऑलमोस्ट 2 करोडच्या जवळपास. मित्रांनो, लॉंग टर्मला आपली कॅपिटल सुद्धा इन्क्रीज होते आणि आपल्याला मंथली विड्रॉल तर भेटतातच आहे. सो याच्यासाठी आम्ही खूप वेळा सांगतो की लॉंग टर्मला एच-डब्ल्यू-पी इज अ गेम चेंजिंग प्लॅन. प्रोव्हाइडेड आपण 12% रिटर्न जरी एक्सपेक्ट केले तर आपल्याला अशा मॅसिव्हली वेल्थ क्रिएट होऊ शकते. डेफिनेटली इन्फ्लेशन जर कन्सिडर केलं तर ही व्हॅल्यू कदाचित त्यावेळेला तेवढी सफिशियंट नसेल, पण बाकी असेट क्लासपेक्षा हे रिटर्न्स कदाचित खूप चांगले असू शकतात. सो तुम्हाला देखील अशा एच-डब्ल्यू-पी मध्ये काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल, योग्य सल्ला हवा असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मला संपर्क करू शकता. थँक्यू.